नमस्ते माझ्या मित्रांनो, रेड्डीज अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च मनापासून स्वागत आहे. आज आपण मेन्सुरेशन पार्ट 2 मेन्सुरेशन ह्याचं पार्ट 2 म्हणजे त्यातलं व्हॉल्यूम हे आपण पाहणार आहोत. पार्ट 2चं गेल्या सेशनला आपण पार्ट 1 हे आपण पाहिलं आहे. त्या पार्ट 1मध्ये आपण व्हॉल्यूमचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे आणि त्यासोबत क्यूब आणि क्युबॉइड म्हणजे घन आणि आयताकृती ठोकळं ह्यांचे घनफळ, व्हॉल्यूम, नंतर पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ कसे काढतात हे आपण त्याचे सूत्र हे पाहिलेलं आहेत. काही कमेंट्स माझ्याकडे येतात नेहमीच आणि त्यातून एक कमेंट एका विद्यार्थ्याचं मला आलेलं आहे की त्याचं म्हणणं असं आलं आहे की सर तुम्ही इंग्रजी भाषेतले शब्द जास्त वापरताय, तर तुम्ही त्याचे मराठीमध्ये देखील जर सांगत जावा. मी असं नाही करत की फक्त इंग्रजीच वापरतो आहे, मराठी देखील वापरतो आहे, पण तुम्ही थोडंसं लक्षपूर्वक ऐकलात तर तुम्हाला ते लक्षात येईलच. आणि मुद्दामूनच मी इंग्रजीचे शब्द वापरतो आहे, नाही अशातला भाग नाही, कारण तेही मीच तुम्हाला सांगतो आहे की तुमची परीक्षा ही जी आहे ती इंग्रजी भाषेत आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न हे सर्व इंग्रजीत किंवा इंग्लिश लँग्वेजमध्ये असतात. आणि हे शब्द जर तुम्ही नाही ऐकलात सुरुवातीपासून, तुमच्या कानी जर पडले नाही, अचानकच जर तुम्ही परीक्षेत जाऊन बसलात आणि तिथे तुम्ही वाचलात तर ते तुम्हाला समजणार पण नाही. ह्यासाठी तुम्हाला वारंवार हे इंग्रजीचे शब्द आणि सायमल्टेनियसली मराठीचे शब्द देखील तुमच्या कानी पडतील ह्याची मी पुरेपूर दक्षता घेत आहे. ठीक आहे. आज आपण व्हॉल्यूम ह्याचा सेकंड पार्ट ह्यामध्ये पाहणार आहोत. ह्यामध्ये देखील काही ऑब्जेक्ट्स आहेत, त्या ऑब्जेक्ट्सचे व्हॉल्यूम, सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया ह्यांचे फॉर्म्युलेज काय आहेत आणि ते कशा प्रकारे तयार होतात हे आपण शिकणार आहोत. पहा, अनेक फॉर्म्युले आहेत. प्रत्येक फॉर्म्युले जर आपण पाठ करायचं जर ठरवलं तर पाठांतर आपलं होत नाही. मी देखील त्याच ह्याच्यातून गेलेलो आहे. पाठांतर होत नाही आणि जर पाठांतर झालं तरी त्यात बरंचसं कन्फ्यूज असतो, गोंधळ असतो. हे त्याचंच आहे का, ते त्याचंच आहे का, हे गोंधळ असतं. पण जर तुम्हाला ते फॉर्म्युला म्हणजे सूत्रच कशा प्रकारे तयार होतात हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला अतिशय सोपं जाईल. या आपण पाहूया, चेक करूया. पहिला आकार आपण घेऊया सॉलिड सिलेंडर. ह्याला भरीव दंडगोल असं म्हणतात किंवा वृत्तचिती. हे वेगवेगळे नावं आहेत मराठीमध्ये. कदाचित आपण 7वी, 8वी, 9वी, 10वी ह्याच्यामध्ये वृत्तचिती हा शब्द मराठीमध्ये आपण बऱ्याच वेळा ऐकलेला असो किंवा दंडगोल हा शब्द ऐकलेला असू, पण इथं आपण मात्र सॉलिड सिलेंडर हा शब्द ऐकणार आहोत. हा शब्द तुमच्या लक्षात राहिला पाहिजे, कारण परीक्षेत तुम्हाला सॉलिड सिलेंडर हा शब्द तुम्हाला वाचायचा आहे आणि त्याच्या निगडीत असलेले प्रश्न हे तुम्हाला सोडवायचे आहेत. या आपण काढूया. ह्याचं आकृती कसं असतं ते पण आकृती काढूया. ड्रॉइंग हा माझा सब्जेक्ट नाही, पण ह्या ठिकाणी मी काढायचा प्रयत्न करतो आहे. तुमच्या सर्वांचे ड्रॉइंग हे चांगले आहेत. ओके. ह्याचं हे सेंटर लाईन आहे, ह्याचं हे सेंटर लाईन आहे, वर्टिकल हे सेंटर लाईन आहे. ह्याची जी त्रिज्या आहे, त्रिज्या हे कॅपिटल R आपण लिहूयात. ह्याची जी लंब उंची आहे, ज्याला परपेंडिक्युलर हाईट असं आपण म्हणतो, ही H. ओके. आणि हे सॉलिड आहे, भरीव आहे. भरीव म्हणताना इथनं वरून जर पाहिलं तर एक भरीव सर्कल आपल्याला दिसेल, वर्तुळ आपल्याला दिसेल. वरून पहा अथवा खालून जरी पाहिलात तरी तुम्हाला एक सर्कल दिसेल. आता ह्या सॉलिड सिलेंडर किंवा भरीव दंडगोलाचं घनफळ किंवा आकारमान किंवा त्याचं व्हॉल्यूम हे कशा प्रकारे काढतात हे आपण पाहूया. इथं लिहितो मी घनफळ. घनफळ म्हणजे काय लिहिलं आपण? क्षेत्रफळ गुणिले उंची. क्षेत्रफळ गुणिले उंची.
आता क्षेत्रफळ कसं काढायचं आहे, वरून पहा किंवा खालून पहा. ह्या ऑब्जेक्टला वरून अथवा खालून जर पाहिलात तर तुम्हाला कसं दिसतं, त्याचं क्षेत्रफळ. आता मी तुम्हाला ह्या ठिकाणी प्रत्यक्ष ऑब्जेक्टच दाखवतो. आता माझ्याकडे हे सिलेंडर आहे. ओके, हा सिलेंडर आहे, वरून पॅक आहे, खालून देखील पॅक आहे. ठीक आहे, सॉलिड आहे असं आपण समजूया. हे सिलेंडर. आता हे वरून पाहिलं अथवा खालून पाहिलं कसं दिसणार आहे तुम्हाला, वर्तुळ आहे, एक वर्तुळाकारच दिसणार आहे. वर्तुळ, सर्कल. ह्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं, पाय आर वर्ग. ओके, पाय आर वर्ग किंवा पाय बाय 4d². पाय आर वर्ग आपण साधं घेऊया. हे झालं त्याचं क्षेत्रफळ समोरच्या भागाचं. इथं वरच्या भागाचं, हे वरच्या भागाचा तो खालच्या भागाचं, हे असं. ठीक आहे. आणि त्याची उंची, उंची ही लंब उंची इथं आपण काढलं आहे h, त्रिज्या r आणि हे उंची h. पाय आर वर्ग हे झालं त्याचं क्षेत्रफळ आणि गुणिले उंची. इथं गुणिले मी लिहित नाही, डायरेक्ट h लिहितो. हे झालं त्याचं घनफळ. अतिशय साधं आणि सोपं आहे, लक्षात आलं असेल तुम्हाला. आता ह्याचं वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ म्हणजे ह्याला कर्व्ड सरफेस एरिया असं म्हणतात. कर्व्ड सरफेस एरिया. आता हे कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे नेमकं काय असतं ते पण जरा चेक करू आपण. आता पहा, हा सिलेंडर आहे. ह्या सिलेंडरचं भोवतालचं सभोवतालचं क्षेत्रफळ हे आपल्याला काढायचं आहे. सभोवतालचं, ह्या सिलेंडरला एकूण 3 पृष्ठ आहेत. एक वरचा पृष्ठभाग, दुसरा खालचा पृष्ठभाग आणि तिसरा सभोवतालचा पृष्ठभाग, ज्याला सराउंडिंग एरिया असं आपण म्हणतो. त्याला सरफेस एरिया असंही म्हणतात. हे पाठीमाग म्हणजे सभोवतालचं. आता हे कसं काढतात ते आपण पाहूया. आता समजा ह्या ठिकाणी इथून बरोबर परपेंडिक्युलर ह्याला मी एक रेष मारलं आणि तिथून मी काप घेतला. आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग्समध्ये डेव्हलपमेंट्स हा चॅप्टर आपण शिकतो किंवा शिकणार आहोत. ज्या सिनियरचे स्टुडंट्स आहेत त्यांना झालं असेल. इथून हा कापला आणि नंतर स्प्रेड केला. कसं दिसतं पहा. इथं मी तुम्हाला छोटंसं प्रयोग करून दाखवतो मी इथं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, आता हे कापलं आहे. हा असं पूर्ण होतं. ओके, इथून मी हे कापला, इकडचं असं सेपरेट केलं, इकडचा हा भाग असा सेपरेट झाला. ठीक आहे. आता हे आकार ह्याचं कसं दिसतोय पहा. आयताकार दिसला हा. ह्याचं क्षेत्रफळ म्हणजेच हे वक्र पृष्ठफळ, कर्व्ड सरफेस एरिया, सभोवतालचं क्षेत्रफळ. आता हे आयताचं क्षेत्रफळ म्हणजे काय असतं, हे लांबी गुणिले रुंदी. आता लांबी हे काय असणार आहे सांगा. आता हेच इथून आपण कापलं, इथून असं कापलं, तर इथून हे इथे जर आपण पॉईंट केलं, मार्क केलं, इथून हे आपण मोजलं, हे इथून असं आणि पुन्हा इथपर्यंत आणलं, त्याला काय म्हणतो आपण, परिघ. वर्तुळाचं परिघ. वर्तुळाचं परिघ म्हणजेच ही त्याची लांबी, एकूण लांबी. आणि वर्तुळाचं परिघ काय सूत्र असतं, 2πr किंवा πd. लक्षात घ्या, 2πr हे त्याचं वर्तुळाचं परिघ किंवा सर्कम्फरन्स गुणिले त्याची उंची. हे चेक करा. हे झालं त्याची लांबी. लांबी म्हणजेच काय काय असणार आहे, परिघ, वर्तुळाचं परिघ 2πr आणि हे उंची h. इथं हे 2πr परिघ गुणिले उंची h. हे झालं त्याचं कर्व्ड सरफेस एरिया. आणि एकूण
वक्र पृष्ठफळ, ज्याला आपण टोटल कर्व्ड सरफेस एरिया, टोटल कर्व्ड सरफेस एरिया. तर टोटल सरफेसेस किती आले त्याचे, आत्ताच मी तुम्हाला दाखवलं. सभोवतालचं एक, वरचा पृष्ठभाग आणि खालचा पृष्ठभाग, असे एकूण 3 पृष्ठभाग आहेत. ह्याच्यामध्ये कर्व्ड सरफेस एरिया 2πRh प्लस हे सभोवतालचं झालं. वरचा पृष्ठभाग आणि खालचा पृष्ठभाग त्यांचे क्षेत्रफळ, वरचा आणि खालचा पृष्ठभाग हे दोन्हीचे क्षेत्रफळ समान आहेत. कसं दिसणार आहे, वर्तुळ आहे हे इथं ह्या ठिकाणी वर्तुळ. ओके, आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ इथंच लिहिलं आपण πr². असे एकूण किती आहेत, वरचं आणि खालचं 2 आहेत, म्हणून इथे 2πr², 2πr². हे असं एकूण वक्र पृष्ठफळ त्याचं झालं. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कॉमन काढायचं झालं 2πr, इथे ही 2πr हे कॉमन निघेल. इथं लिहितो मी 2πr, मग ब्रॅकेटमध्ये काय राहील h, आणि इकडचं r² मधलं एक r म्हणजेच r. हे झालं त्याचं एकूण वक्र पृष्ठफळ, किंवा ज्याला आपण टोटल कर्व्ड सरफेस एरिया असं आपण म्हणतो, ह्या प्रकारे. ठीक आहे. पुन्हा एकदा पहा, दंडगोल, भरीव दंडगोल, सॉलिड सिलेंडर, घनफळ, क्षेत्रफळ गुणिले उंची हे त्याचं स्टँडर्ड सूत्र आहे. कोणत्याही ऑब्जेक्टला हे त्याचं स्टँडर्ड सूत्र असेल. क्षेत्रफळ गुणिले उंची किंवा जाडी. उंच असेल तर उंची होईल, जर उंची कमी असेल तर त्याला जाडी आपण म्हणतो. क्षेत्रफळ वरून किंवा खालून पहा, वर्तुळ दिसेल, वर्तुळाचं क्षेत्रफळ πr² आणि उंची h. वक्र पृष्ठफळ, सभोवतालचं क्षेत्रफळ, परिघ गुणिले त्याची उंची 2πr, हे परिघ झालं, गुणिले उंची h. एकूण वक्र पृष्ठफळ, सभोवतालचं क्षेत्रफळ म्हणजेच हे कर्व्ड सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ द टॉप सरफेस अँड एरिया ऑफ द बॉटम सरफेस. अँड वी नो द एरिया ऑफ द टॉप अँड बॉटम सरफेसेस आर सेम, आर इक्वल, म्हणून हे 2 इथं लिहिलं. πr² πr² इज द एरिया ऑफ सर्कल, म्हणून हे अधिक हे. त्याच्यात 2πr हे कॉमन घेतलं, बाहेर काढलं, ब्रॅकेटमध्ये राहील h, इथं r² मधलं एक r, h + r. ओके. सॉलिड सिलेंडर, ह्या पद्धतीने तुम्ही फॉर्म्युलाज हे जेव्हाचे तेव्हा तिथे तयार करून तुम्ही उत्तर काढू शकताय. पुढचं सॉलिड सिलेंडर झालं. पुढचं आपण आता हॉलो सिलेंडर आपण घेऊ. हॉलो, HOLLOW, हॉलो सिलेंडर. हे हॉलो म्हणजे काय, पोकळ. यस, पोकळ दंडगोल. आता हे पोकळ दंडगोल आपल्याला माहित आहे. ओके, पाईप सारखं असतं. ओके, बाहेरनं हे सॉलिड असतं, हे पण आतून म्हणजे याचं सॉलिड म्हणण्यापेक्षा हे जे रिंगसारखं, सर्क्युलर रिंगसारखं हे दिसतं. फ्रंट किंवा टॉप, ह्याला आपण म्हणतो टॉप सरफेस किंवा बॉटम सरफेस. हे इथून हे डॉटेड काढा, जे हिडन पोर्शन आहे. ओके, ह्याचं सेंटर लाईन काढा, ह्याचंही सेंटर लाईन काढा. ह्याची लंब उंची आहे h. आता इथे तुम्हाला वर्तुळ दिसतील, 2 वर्तुळ दिसतील, एक मोठा वर्तुळ आणि दुसरं एक छोटा वर्तुळ. आता मोठ्या वर्तुळाचं त्रिज्या जी आहे इथं मी लिहितोय, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या ही कॅपिटल R आणि छोट्या वर्तुळाची त्रिज्या इथं मी लिहितोय आत. हे इथं ह्याला स्मॉल r असं आपण म्हणू. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या कॅपिटल R, छोट्या वर्तुळाची त्रिज्या स्मॉल r आणि लंब उंची h असं आहे. हे कसं असतं पहा. पाईप ह्या ठिकाणी मी दाखवते तुम्हाला. हे पाईप आहे, PVC पाईप आहे. ह्याचं इथं बरोबर पहा, दिसलं हे.
दोन वर्तुळ तुम्हाला दिसतील, एक आतमध्ये एक छोटं वर्तुळ दिसेल आणि बाहेरचं एक मोठं वर्तुळ, आणि हे त्या ह्या ठिकाणी आपण असं लावलेलं आहे. तुम्हाला हे थ्री डायमेन्शनल व्ह्यूमध्ये ह्या प्रकारे दिसेल. ह्याची उंची h, मोठ्या वर्तुळाचं त्रिज्या सेंटरपासून हे कॅपिटल R, आणि ह्या सेंटर पॉईंटपासून ह्या आतील वर्तुळाची त्रिज्या हे स्मॉल r, हे असं आपण ह्या ठिकाणी काढलेलं आहे. तर ह्याचं घनफळ काढायचं, वक्रपृष्ठफळ आणि एकूण वक्रपृष्ठफळ हे काढायचं. कसं असतं पहा. वरून पाहिलं वर्तुळ रिंग दिसेल, वर्तुळ रिंग, आणि ह्या वर्तुळ रिंगाचं क्षेत्रफळ आपण काढलेलं आहे. मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून छोट्या वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करतोय आपण. ठीक आहे. इथं थोडंसं चेंज होतं. काय होतं पहा, इथं r² पाय ब्रॅकेटमध्ये r² मायनस स्मॉल r² इंटू h. r म्हणजेच कॅपिटल इथला, r म्हणजेच हे r मायनस हे स्मॉल r इथला, हे r म्हणजेच ह्याच्यामध्ये अगोदर जो r आपण घेतलेला आहे तो rच्या ठिकाणी r मायनस r लायचं. r म्हणजे हे बाहेरचं वर्तुळाची त्रिज्या, आणि स्मॉल r म्हणजे आतल्या वर्तुळाची त्रिज्या. कन्फ्युजन करून घेऊ नका. हे पुस्तक मी, नाहीतर तुम्हाला वेगळंच काहीतरी वाटेल. r² मायनस स्मॉल r², जिथे r आहे तिथे r मायनस r लिहायचं आहे. आता इथेही 2πrh. आता पुन्हा ह्याचं सभोवतालचं क्षेत्रफळ कसं असणार आहे, सेम. आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे. इथं r आहे तिथे r मायनस r लिहा, आणि इथं h. मी इथं थोडं जर दुरुस्त करतोय. 2πh कॅपिटल R मायनस स्मॉल r. ओके, अगदी सिंपल. r म्हणजे हे बाहेरचं वर्तुळाची त्रिज्या, आणि स्मॉल r म्हणजे आतील वर्तुळाची त्रिज्या. ठीक आहे. आता मी हे लिहित नाही, डायरेक्ट मी इथे लिहितोय आत 2π, इथे r म्हणजेच r मायनस r, 2π r मायनस r, आणि हे मोठ्या ब्रॅकेटमध्ये h प्लस r. ह्याचं काय येईल पहा, हे h प्लस r मायनस r. इथे कुठं पाठांतर करायची गरज भासली का मित्रांनो? पहा, 2π r मायनस r, हे h प्लस r मायनस r, हे एकूण वक्रपृष्ठफळ. हे अशा प्रकारे आपण सॉलिड सिलेंडर आणि हे हॉलो सिलेंडर यांचे घनफळ कशा प्रकारे काढता येतात हे आपण शिकलो. अशाच प्रकारे पुढे आपण जाऊयात. राईट सर्क्युलर कोन. आता हे राईट सर्क्युलर कोन, शंकू, त्याचं ड्रॉइंग काढा. साधारण हे ह्या प्रकारे तुम्हाला दिसून येईल. ह्याचं सेंटर लाईन, हे बेसचं, हे व्हर्टिकल, हे बरोबर ह्याची लंब उंची आली ही h. ह्याचं रेडियस आहे बेसचं कॅपिटल R, आणि हे स्लॅन्ट हाईट, ज्याला आपण तिरकस उंची म्हणतो, तिरकस उंची स्मॉल l. हे असं शंकू आहे. आता ह्या शंकूचं घनफळ आपण काढूया. शंकूचं घनफळ काढताना एक लक्षात घ्या, शंकूचं घनफळ किंवा राईट सर्क्युलर कोनचं घनफळ किंवा व्हॉल्यूम हे सिलेंडरच्या 1/3 असतं. सिलेंडरच्या 1/3. आता सिलेंडरचं घनफळ काय लिहिलं आपण? πr²h हे लिहिलं. ह्याच्या 1/3 असतं, म्हणून इथं 1/3 πr²h हे राईट सर्क्युलर कोनचं व्हॉल्यूम आलं. ह्याचं सरफेस एरिया CSA, कर्व्ड सरफेस एरिया, म्हणजे त्याला वक्रपृष्ठफळ असं म्हणतात. वक्रपृष्ठफळ काय असेल ह्याचं? πrl
इथं पहा, ह्याच्या सभोवतालचं क्षेत्रफळ वर पॉईंट आहे, खाली बेस आहे. हे पूर्ण निमुळतं होत गेलेले वर पाय आर एल. आता हे एल म्हणजे काय? स्लॅन्ट हाईट म्हणजे तिरकस उंची. आर म्हणजे ह्याची त्रिज्या आहे. आता बऱ्याच वेळा परीक्षेत तुम्हाला एल देत नाहीत, फक्त आर देतात, उंची देतात. त्यावरून त्याचं CSA काढा किंवा त्याचं वक्र पृष्ठफळ काढा असं म्हणतात. मग तेव्हा काय करतात, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर काढाल? मी सांगतो तुम्हाला, अतिशय साधं आणि सोपं. इथून हे सेंटर लाईन जे आहे ते डार्क करा इथून, जसं मी इथे काढलेलं आहे. सॉरी. नंतर इथून हे डार्क करा. तुम्हाला ह्या ठिकाणी एक त्रिकोण, काटकोन त्रिकोण मिळून जाईल. ह्याचं बेस आर आहे, उंची एच आहे आणि हे कर्ण ज्याला म्हणतात एल आहे. तर पायथागोरसचा सिद्धांत ह्या ठिकाणी तुम्हाला वापरावा लागेल. पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतं? एल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. ह्याच्यानुसार एलची किंमत काढा आणि हे ह्यात टाका सूत्रात. तुम्हाला ते कर्व्ड सरफेस एरिया मिळून जाईल. टोटल कर्व्ड सरफेस एरिया TCSA म्हणजे एकूण वक्र पृष्ठफळ. ह्याच्यात पृष्ठफळामध्ये वरचा पृष्ठभाग आणि खालचा पृष्ठभाग त्यांचे क्षेत्रफळ अधिक करायचं आहे. पाय आर एल प्लस, आता वरचा पृष्ठभाग तर काहीच नाही, फक्त पॉईंट आहे. खाली तुम्हाला क्षेत्रफळ मिळून जाईल. खाली इथं खालून जर पाहिलात तर तुम्हाला काय दिसणार आहे? वर्तुळ दिसेल. त्यामुळे वर्तुळाचं क्षेत्रफळ हे पाय आर स्क्वेअर. मग पाय आर जर कॉमन घेतला आपण, इथं एल मिळेल आणि इथं म्हणजे इथं एल राहील आणि इथं आर स्क्वेअरमधलं एक आर बाहेर काढलं तरी तिथं आर राहील. म्हणून राईट सर्क्युलर कोनचं व्हॉल्यूम आलं 1/3 पाय आर स्क्वेअर एच, CS आलं पाय आर एल, TCSA म्हणजे टोटल कर्व्ड सरफेस एरिया बरोबर पाय आर एल प्लस पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर हे फक्त खालच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ. ह्याच्यातून पाय आर हे कॉमन घेतलं, पाय आर ब्रॅकेटमध्ये एल प्लस आर. हे अशा प्रकारे साधं आणि सोपं ह्याचे सूत्र हे असतात. बरेचसे फॉर्म्युलेज हे असे असतात की ते पाठ करावे लागत नाहीत, फक्त ते कशा पद्धतीने काढतात हे जर लक्षात आलं, माहिती असेल तर तुम्ही स्वतः फाइंड आउट करू शकाल, कॅल्क्युलेट कराल. पुढचं, आता हे राईट सर्क्युलर कोन आहे. जर ह्याला इथं मी प्लेन लावला, कटिंग प्लेन, तर कसं दिसणार आहे ते? फ्रस्टम ऑफ कोन असं त्याला म्हणतात, किंवा त्याला शंकूचा छेद असं म्हणतात. फ्रस्टम, FRUSTOM, फ्रस्टम ऑफ अ कोन, ज्याला शंकूचा छेद असं म्हणतात. आता शंकूचा छेद, आताच आपण शंकू पाहिले, राईट सर्क्युलर कोन पाहिले, त्याला कटिंग प्लेन लावला तर कसं दिसेल ते? इथं मी सेंटर लाईन काढला, इथं पहा वर एक छोटा सर्कल आणि खाली मोठा एक सर्कल तुम्हाला दिसेल. ह्याला जर हे जोडलं आपण, ओके, हा व्हाईट बोर्ड आहे, ग्लेझी आहे, त्यामुळे घसरतं हे ह्या प्रकारे दिसेल. आणि हे सॉलिड आहे मित्रांनो, सॉलिड आहे. वर छोटी त्रिज्या आहे ज्याला स्मॉल आर असं नाव दिलेलं आहे. खालचा जो बेस आहे तो मोठा आहे, त्याला कॅपिटल आर नाव दिलं त्रिज्येला. वर छोटं आर, स्मॉल आर. लंब उंची जी आहे ती आहे एच आणि तिरकस उंची जी आहे ती एल. हे असं आहे. साधारण हे तुम्हाला
कसं दिसेल? ह्या पद्धतीने. इथं पहा आहे हा फ्रस्टम ऑफ कोन. हा पूर्वी कसा होता? वर निमुळता होता. थोडक्यात हे असं निमुळतं होतं, इथून आपण कट केलेलं आहे आणि राहिला हा फ्रस्टम. ह्याला फ्रस्टम ऑफ कोन असं म्हणतात, शंकूचा छेद. आता पहा इथं डायमीटर हा मोठा आहे, त्या मोठ्या डायमीटरचं जी त्रिज्या असणार आहे ती मोठी असणार आहे, म्हणून कॅपिटल आर असं म्हटलेलं आहे. हे सध्या हे ग्लास आहे, पोकळा आहे, पण तुम्ही समजू शकता सर्कल हा मोठा आहे आणि वरचं सर्कल हा लहान आहे. वरचा सर्कलचं रेडियस आहे स्मॉल आर, खालच्या सर्कलचं रेडियस आहे कॅपिटल आर. उंची, लंब उंची ही एच आहे आणि स्लॅन्ट हाईट ही जी आहे तिरकस उंची ती आहे स्मॉल एल. तर याचं व्हॉल्यूम उदाहरणार्थ परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारलेलं आहे की हे बकेट जे आहे बादली असं ठेवलं की हे उलटं म्हणजे उपडं ठेवलेलं बकेटसारखं दिसेल. तेच जर आपण सरळ ठेवलं तर कसं दिसेल? हे ह्या प्रकारे. ओके. आता ह्याच्यामध्ये तुम्ही वाळू भरा किंवा पाणी भरा तर परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतात की ह्यामध्ये किती लिटर पाणी बसेल ते काढा. याचे सर्व डायमेन्शन्स देतील, वरचं डायमीटर, खालचं डायमीटर, उंची देतील आणि तुम्हाला विचारतील की ह्याच्यात किती लिटर पाणी मावेल ते काढा. मग तुम्हाला ते किती लिटर पाणी मावेल म्हणजे त्याची कॅपॅसिटी काढा आणि कॅपॅसिटी म्हणजेच तुम्हाला सांगितलं आहे की व्हॉल्यूम. ओके. कॅपॅसिटी हे शक्यतो लिटर्समध्ये काढतात, गॅलन्समध्ये काढतात, किलो लिटर्समध्ये काढतात, काही. व्हॉल्यूम, आता ह्याचं व्हॉल्यूम म्हणजे घनफळ पाय एच बाय 3 आर स्क्वेअर प्लस स्मॉल आर स्क्वेअर प्लस आर इंटू आर हे त्याचं सूत्र आहे. आता हे कसं आलं हे मात्र आपल्याला जास्त विचारात घ्यायची गरज नाही. ओके. पाय एच बाय 3 ब्रॅकेटमध्ये कॅपिटल आर स्क्वेअर प्लस स्मॉल आर स्क्वेअर आणि हे कॅपिटल आर इंटू स्मॉल आर यांचं मल्टिप्लिकेशन. हे झालं त्याचं व्हॉल्यूमचं सूत्र आहे. आता ह्याचं कर्व्ड सरफेस एरिया, कर्व्ड सरफेस एरिया पुन्हा एकदा चेक करा. आता हा फ्रस्टम ऑफ कोन आहे, ह्याच्या सभोवतालचं म्हणजे हे पूर्ण ह्याचा एरिया आणि ह्याची म्हणजे ह्याचं उंची त्याला CSA असं म्हणतात, कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया काय असणार आहे? पाय एल आर प्लस आर. पाय आर एल हे शंकूचं होतं, बरोबर आहे का? पाय आर एल हे शंकूचं होतं. आता फ्रस्टममध्ये पाय एल ब्रॅकेटमध्ये आर प्लस स्मॉल आर हे असे CSA आहे. आणि टोटल कर्व्ड सरफेस एरिया, टोटल कर्व्ड सरफेस एरिया, ओके, TCSA त्याला म्हणतो आपण. आता टोटल कर्व्ड सरफेस एरियामध्ये आपण काय म्हटलेलं आहे? CSA म्हणजे वक्र पृष्ठफळ, सभोवतालचं पृष्ठफळ अधिक वरच्या भागाचं पृष्ठफळ अधिक खालच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ हे करायचं आहे. आता हे ऑलरेडी आहे इथं पाय एल आर प्लस आर प्लस आता खालच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ काय असणार आहे? हे वर्तुळच आहे, ते मोठा वर्तुळ पाय आर वर्ग प्लस वरचा पृष्ठभाग हा छोटा वर्तुळ असणार आहे ते पाय आर स्क्वेअर, स्मॉलच ते पण. हे कॅपिटल आर आणि इथे स्मॉल आर. बस ह्या पद्धतीने लिहा. आता ह्याच्या पुढे देखील आपल्याला करता येतं, काही काही कॉमन निघतं ते सर्व कॉमन एकीकडे घ्या, पण ते सर्व करायची गरज पण मला नाही वाटत. एवढं जरी लिहिलं तरीसुद्धा तुम्हाला पुढचं काम हे होऊन जाईल. उत्तर हे तुम्हाला काढता येईल. व्हॉल्यूम पाय एच बाय 3 ब्रॅकेटमध्ये आर स्क्वेअर प्लस स्मॉल आर स्क्वेअर प्लस आर इंटू आर
कॅपिटल आर इंटू स्मॉल आर. कॅपिटल आर म्हणजे खालच्या बेसचं रेडियस आणि स्मॉल आर म्हणजे टॉपचं सर्कल जे आहे त्याचं रेडियस. CSA कर्व्ड सरफेस एरिया पाय एल ब्रॅकेटमध्ये कॅपिटल आर प्लस स्मॉल आर आणि बाकी हे TCSA हे CSA प्लस एरिया ऑफ द बॉटम सरफेस प्लस एरिया ऑफ द टॉप सरफेस एवढंच आहे. चेक करा. ठीक आहे. पुढचं प्रिझम्स. प्रिझम, हेक्सागोनल प्रिझम आणि हेक्सागोनल पिरामिड. एकदा चेक करूया कोणतं मिसिंग झालं आहे का, तर पुन्हा राहायला नको. ओके, बरोबर आहे. हेक्सागोनल प्रिझम. आता हेक्सागोनल प्रिझम, हेक्सागोनल प्रिझम ज्याला षटकोनी चिती षटकोनी चिती. आता षटकोन काढा. आता पहा इथं मी रफ काढतो. ड्रॉइंग हा माझा सब्जेक्ट नाही, पण तरीही पहा इथे एक अंदाज आपण काढतो, तुमच्या लक्षात येईल असं. तुम्ही तुमच्या ड्रॉइंगच्या नोटबुक्समध्ये काढलेला आहात व्यवस्थितपणे. हां, ओके. एक सेकंद. हां, फास्ट काढूया आपण. ओके, हे आपण काढलं. हे फ्रंट साईड आहे. इथून आपण हे असं काढलं. हां, हे असं, हे असं. ओके, चेक करा ह्या ठिकाणी. ठीक आहे. षटकोनी चिती हे सॉलिड आहे. हां, सॉलिड. वरचा आकार षटकोन, खाली देखील पहा तुम्हाला षटकोनच सापडेल. ह्याची जी लंब उंची आहे, हे तर जर आपण डॉटेडनं काढलं, हे असं, ही लंब उंची आहे H. ह्याची एक बाजू आहे A, स्मॉल a. वरून पहा किंवा खालून जरी पहा तर तुम्हाला बरोबर सुसम षटकोन दिसणार आहे. आणि ह्याचं व्हॉल्यूम, आता घनफळ किंवा व्हॉल्यूम, क्षेत्रफळ गुणिले उंची. क्षेत्रफळ काय असणार आहे, आता वरून किंवा खालून जर पाहिलं आपल्याला सुसम षटकोन दिसणार आहे. सुसम षटकोनाचं क्षेत्रफळ आपण लिहिलं आहे 2.6 a² आणि उंची h. अतिशय साधं आणि सोपं. 2.6 a² इंटू h हे झालं त्याचं घनफळाचं सूत्र. आता त्याचं पृष्ठफळ, ज्याला सरफेस एरिया म्हणतात. आता इथं वक्र किंवा कर्वड सरफेस एरिया ते नसणार आहे, पृष्ठ आहे तिथे. एकूण किती पृष्ठभाग आहेत पहा, 6. 1 2 3 पाठीमागे 4 5 आणि 6. आणि प्रत्येक पृष्ठभागाचं क्षेत्रफळ हा समान असतो कारण हे सुसम आहे. पहा इथला हा भाग पृष्ठभाग जर आपण घेतला तर हे कसं दिसणार आहे, आयताकार दिसणार आहे. हे a गुणिले h, a इंटू h हे झालं एका पृष्ठभागाचं क्षेत्रफळ. असे किती पृष्ठभाग आहेत, सराउंडिंगचे सभोवतालचे 6 पृष्ठभाग आहेत. जर तेच पंचकोन असेल तर 5. तेच जर स्क्वेअर प्रिझम असेल, चौरस आकृती, चौरस चिती असेल तर 4 बाजूत. ओके, 6
इंटू ए इंटू एच. षटकोन असल्यामुळे 6 लिहिलं आपण. एका बाजूचं क्षेत्रफळ ए इंटू एच. ओके. आता एकूण पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ म्हणजे काय सांगितलं? हे पृष्ठफळ अधिक वरच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ अधिक खालच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ. आता इथे 6AH आहे. 6AH प्लस 2 इंटू 2.6A². लक्षात येतं का? पहा, 6AH हे पृष्ठफळ आहे प्लस 2 कशासाठी घेतलं आपण? वरचा आणि खालचा पृष्ठभाग हे दोन्ही समान आहेत म्हणून इथे 2 घेतले, गुणिले एका षटकोनाचे क्षेत्रफळ 2.6A². इथं पण लिहिले आपण 2 गुणिले 2.6A². हे अशा पद्धतीने एकूण पृष्ठफळ कशाचं? षटकोनी चितीचं. व्हॉल्यूम आहे, क्षेत्रफळ 2.6A² गुणिले एच, पृष्ठफळ 6AH आणि एकूण पृष्ठफळ 6AH अधिक 2 गुणिले 2.6A². चेक करा. हे झालं चिती. आणि लास्ट एक आहे सूची, त्याचंही काढूयात. हेक्झागोनल पिरॅमिड. प्रिझम म्हणजे असं असतं आणि पिरॅमिड म्हणजे तुम्हाला गिझाचं पिरॅमिड माहीत आहे. आता मी हो ओके. ह्या प्रकारे हे पिरॅमिड, हेक्झागोनल पिरॅमिड, ह्याला आपण षटकोनी सूची असं म्हणतात मराठीमध्ये. वर अपेक्स पॉईंट आहे, एका बाजूला ए नाव दिलंय, सर्व बाजू समान आहेत, उंची आहे त्याची, लंब उंची एच आहे आणि तिरकस उंची जी आहे त्याला एल म्हणतात. ओके. आता हे सूची आणि चिती, ज्याला हे आता आपण पाहिलं राईट सर्क्युलर कोन, हे राईट सर्क्युलर कोनचं घनफळ जे आहे ते सिलेंडरच्या 1/3 असतं. तसंच इथेही हेक्झागोनल पिरॅमिडचं घनफळ हे हेक्झागोनल प्रिझमच्या 1/3 असतं. आता इथं प्रिझमचं घनफळ इथं जस्टच लिहिलेलं आहे आपण 2.6A²H, त्याच्या 1/3 इंटू 1/3 हे व्हॉल्यूम. 1/3 2.6A²H. अतिशय साधा आणि सोपं, कारण हे कापून काढलेलं असतं तसं, त्यामुळे त्याचं 1/3 त्याचं हे घनफळ असतं. आता पृष्ठफळ जे आहे, आता पहा, एक जर भाग मी घेतला इथे, हा कसा दिसेल? ह्या प्रकारे दिसणार आहे तुम्हाला. ओके. आणि हा कोणता त्रिकोण आहे? समद्विभुज त्रिकोण, 2 बाजू समान आहेत. हे आहे ए, हे लंब उंची आहे एच, हे तिरकस उंची आहे हे एल. ओके. आणि हा मधला अँगल 60 अंशाचा असतो. कारण कशामुळे? षटकोन आहे हे, बरोबर आहे. आता पहा, ह्याचं पृष्ठफळ काढायचं आहे. पाहूया नेमकं. आता हे कॅल्क्युलेट करून काढायचं आपल्याला. अशा पद्धतीने तुम्ही कोणताही आकार जर असेल तर त्याचंही
पृष्ठफळ हे तुम्ही काढू शकताय. आता हे समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ 6 लिहिलं पहिल्यांदाच. कशासाठी? 6 बाजू आहेत म्हणून 6 × 1/2 L² (1/2 गुणिले L² गुणिले साइन 60°. आठवतं का पहा? समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे असतं 1/2 L² × साइन थिटा. आता इथे साइन थिटा, साइन 60 आहे इथे. हे 2 आणि हे 3, 2 × 6, 3L² × साइन 60 हे √3/2 आहे. म्हणून हेच व्यवस्थित जर लिहिलं मी 3 × √3/2 L² हे झालं ह्याचं पृष्ठफळ. आणि एकूण पृष्ठफळ इथं लिहितो मी शॉर्टमध्ये. एकूण पृष्ठफळमध्ये 3√3/2 L² प्लस 2.6 A². कारण फक्त खाली तुम्हाला पृष्ठभाग दिसणार आहे, ते पण सुषम षटकोनाचा, म्हणून हे 2.6 A². 3√3 L² प्लस 2.6 A². अशा प्रकारे आतापर्यंत हे आपण सर्व हे जे जॉमेट्रिकल शेप्स आहेत 3 डायमेन्शनल व्ह्यूमध्ये किंवा 2 डायमेन्शन्स व्ह्यूमध्ये आपण पाहिलेले आहेत. आणि त्यांचे घनफळ, पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ, त्यांचं व्हॉल्यूम, त्यानंतर त्याचं सरफेस एरिया आणि त्यांचे टोटल सरफेस एरिया, असे ह्यांचे सर्व सूत्र हे आपण पाठ न करता इथे आपण कशा पद्धतीने ते सोडवता येतं इथं आपण चेक केलं. आणि त्या पद्धतीने प्रत्येक ड्रॉइंगचं, प्रत्येक ऑब्जेक्टचं, प्रत्येक शेपमध्ये असलेल्या ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम काढलं, टोटल सरफेस एरिया काढला आणि टोटल सरफेस एरिया काढला. ह्या पद्धतीने तुम्ही देखील काढू शकता. हे पुन्हा पुन्हा एकदा, दोनदा, तीनदा पहा तुम्ही हे व्हिडिओज. नक्कीच तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला नक्कीच हे तुमच्या मदतीस होईल. तर जाता जाता पुन्हा तुम्हाला सांगतो की आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सोबतचा बेल आयकॉनचं बटन हे दाबण्यास विसरू नका. अजूनही कोरोना हे संपलेलं नाही, गेलेलं नाही. काळजी घ्या, घरातच राहा, सुरक्षित राहा. जय हिंद.